माऊली महावैष्णव ज्ञानोबर निवृत्ती दादा सोपान काका मुक्ताई साहेब एकदा उत्तर भारतात गेले। उत्तर भारतामध्ये एक महाराज होते, तसे लय मोठे महाराज आहेत, पण एक महाराज, त्या महाराजांचं नाव होतं कान्होगोवारी। फार मोठा मठाधिपती। हो, तुम्हाला एक सांगू का, नागरे बुवा आपल्याकडे जराशे पैसे आल्यावर माणसं राम राम घालीन। दुसऱ्या राज्यातल्या एका महाराजाची सगळी संपत्ती तर महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तन करायची एका जाग्यावर, आणि एकट्याची 23,500 कोटीची प्रॉपर्टी एका महाराजाची। 23,500 कोटी। मी काय गांजा उडून आलो नाही, माय काय गोळ्या संपल्या नाही, मी काय छतावून मुंडक्यावर पडलो नाही। हो, मी फिरलोय तवार बाबा। एवढी श्रीमंती, एवढी श्रीमंती। काल परवा गाडी घेतली की काच खाली करीन, कीर्तन नाही घेतल्या खुरपीशीन। कोणावर अवलंबून आहे आपलं? हा, काच खाली केली पाहिजे। आमचं पुतणे ग्रामपंचायतचा सदस्य झालो, मलाच बोलू ना। मी म्हणलं तू बोलूनच मला, तुम्हाला माहिती का मी कोण झालो? म्हणलं कोण? ग्रामपंचायतचा सदस्य आणि शेळ्या सांभाळायला नेते। नाही, इतका इचकलेला पुतण्या नाही मग, तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलंय, समजून घ्या कोणाचं सांगायला होतं। विठाला विठाला माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर अहंकार आहे। तवर बुवा अहंकार, हो अहंकार। 100 कोटीची प्रॉपर्टी कोणाला राम राम घालीत नाही। लोक म्हणले कुत्र चालले, गळ्यात शपथ खोटं बोलत नाही। लोक काय म्हणतात? कुत्र चाललंय। संध्याकाळी ठिकाणा नाही, लय माणूस देव आहे हो। कोणाच्या पोरीच्या लग्न कार्यामध्ये भांडे घासितो, विचार उभं राहतो, सतरंजा टाकते, देव माणूस आहे। आणि 100 कोटीवाल्याला कुत्र म्हणले, ते बापाची पित्र घाली ना। काय कामाचं मला सांगा ना, ते काय अर्थ नाही त्या गोष्टीला। तुम्ही जगाच्या उपयोगासाठी काय लोक त्याला मानित असते। फुगलेल्या माणसाला कोणीच विचारित नसते। ज्याला अहंकाराचं गंडल आलंय का त्याला विचारित नाहीत माणसं कोणी। काळ विचित्र आलाय, तो गेला पहिला काळ। अरे राव, तुरे राव, आमके राव, फलन राव, बिस्तान राव, हे आता नाही। आता तू काय ते सांग, ही अवस्था आहे। त्या काळातला बलाढ्यशाली श्रीमंत महाराज, कान्होगोवारी नाव। त्याच्यात जटा धरायला डॉक्टर साहेब 200 शिष्य होते। जटा धरायला, जटा, हो। त्याच्या नखाच्या चुंबळी अशा झालत्या, त्यानं हात जर वरी केला तर त्याच्या अंगावर पाऊस पडत नव्हता, टोपलंच झालतं नखाचं। असे नको, मिशा 14-14 फूट लांबलेल्या। काय महाराज, अरे बाप। सकाळी उठलं की 1.5 गुंडी दूध, बोक्याच। वैभवशाली महाराज, काय कमी होतं त्याच्याकडे? मला एका घरी म्हणले दूध पितो का? म्हणलं मी का बोके आहे का? हा, दूध लहानपणी पिलं, आता नाही। हे दूध पिणार चहावाल्याचं लय इचकून टाकतात बघा। हो, कप भर दुधामध्ये 2-4 जण चहा पितात, नाही एकटाच बोक्या पिऊन चाललाय ना। मग मध्ये दूध गुंडी भर पेत जा, पण घरी पेत जा, आहे का नाही? बाहेर नाही, हीच केलं पाहिजे, आहे का नाही? किंवा ज्याच्या इथं लय मोठे त्याच्या इथं प्याचं, ज्याच्या इथं इकतच घेतलं पावशेर म्हणलं आपण दूधच आणतो, पुन्हा निरस करा। वा रे वा, गावरान बोक्या असतो नदीच्या कडीचा। असं नाही केलं पाहिजे। माणसानं परिस्थितीवर भान ठेवलं पाहिजे, आहे का नाही नागरे बुवा? हे बा, ज्याला बाहेर फिरायचं ना, बाहेर जसं असेल तसं राहिलं पाहिजे। महाराजाला काय, घरी जसं असं घरी जसं आहे तसं खातो, आणि बाहेर लागल ते मागवतो। बसायची जागा हाणायला पाहिजे, महिनाभर खाली नाही बसता सुंबळ्याला। घरी मला मग काय वाटतंय, आपल्याला काय पाहिजे ते बायकोला सांगा, आणि बाहेर जे असेल ते खावा। घरी जे वाढलं ते खातो, आणि बाहेर दूध असल्यावर, बासुंदी असल्यावर बी दूध मागवतो। येडगळेस का काय रे? बासुंदी केल्यावर दूध मागत असते वय सुंबळ्या? येडपट। काजू आल्यावर एक जण म्हणला शेंगदाणे आहेत का? पायात पडतो म्हणलं तू आता। काजू असल्यावर शेंगदाणे मागत असते तर किती येडपट काम आहे। अंजीर खाताना म्हणला आमच्या बांधावरले उमरं बिले काचे, अरे चांडाळा
हे लय महाग आहेत रे, 1400 रुपये किलो आहेत आणि तू इथले उमर पाखरं खाईनत येड्यावानी सोंग आहे ना. आक्रोड वाहड एक जणांना आक्रोड ते खाल चांगला असते म्हणून आम्ही शेंगदाण्याला काजू समजून खात असतो. मी या नादात पडत नसतो बाई. आक्रोड वाहड ते म्हणलं आमच्या आईनं खारोड्या बी अशाच घातल्या. अरे त्या बाजऱ्याच्या असत्यात रे सुमळ्या, हे लय महागे 2500 रुपये किलो. येडपटेस का काय तू? बाहेर फिरणाऱ्यानं भान ठेवलं पाहिजे. मोठा माणूस 4-5 लोक गेले. ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, मुक्ताई साहेब, सोपान काका आणि नामदेवराय. कान्होबाईनं पाहिलं यायचा जप होता, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. जप ऐकला. कान्होबाईच्या लक्षात आले महाराष्ट्र. कहा कि आप महाराष्ट्र के? जी. ज्ञानोबारायने सांगितलं, जी हम महाराष्ट्र के. जी जी जी. तुम्हारे महाराष्ट्र में काय वानवाता न पुरे वानिया, तुम्हारे महाराष्ट्र में नामदेव नामक एक संत है. जी. नामदेव नावाचे एक महाराज आहेत तुमच्या महाराष्ट्रात. वो बोले पत्थर को दूध पिलाता है. मुक्ताई साहेब म्हणले, ज्ञान दादा हे जिपर पत्थर कोणाला म्हणाले रे? त्या मुक्ताई साहेब होत्या आदिशक्ती. कोणाला म्हणाले रे पत्थर? ज्ञानोबाराय म्हणले, मुक्ता ज्याला बाहेर घराच्या बाहेर पडायचं त्यानं 4 गोष्टी सांभाळायच्या. पहिली गोष्ट आहे पैसे कमी खर्चायचे. दुसरी गोष्ट आहे प्रवासात अर्ध्या पोळीनं कमी जेवायचं. तिसरी गोष्ट बुद्धीचा वापर जास्त करायचा. आणि चौथी गोष्ट गाव सोडलं की दुसऱ्याच्या तोंडाला लागायचं नाही. आता तुमच्या गावातलं एखादं पोरग उठलं आणि मी जर त्याला खालीवरी बोललो तर ते मला काहीच मानणार नाही. गाडी दगड हाणीन. मला बोललासच काऊन? मी गावातला आहे, माझ्याच गावातल्या तुला आणलंय. काय टप्पर आहे तुझी? तू गाडीत फोडतो. कशाला त्याच्या नादी लागायचं? आपण गाव सोडे, कमी बोलायचं. हा, त्याच्या तोंडाला लागायचं नाही. प्रवासामध्ये पैसे कमी खर्चायचे. एक जण 500 रुपये घेऊन पंढरपूरला गेलं. जायला 125 आणि याला 125, 250 तिकिटाचे. आणि भजे खाल्ले 250चे. ते म्हणलं बुक्याला लाहायला पैसेच नाहीत. मी म्हणलं आता वाळू घेऊन जरशी. अरे बुकिया 250 रुपयाचे भजे खातो. टपरी दिसली की भजन वडा, भजन वडा, चट गेले पैसे. हा, प्रवास तो हो अर्थो भनंगा भयम व्याप्तिहा. हे काय नालायकाचं वाक्य का? अधिकाऱ्यांचं वाक्य. प्रवासामध्ये पैसे भिकाऱ्यासारखे खर्चिले पाहिजे. काय प्रसंग येईल काय सांगता येत नाही. कमी खर्चायचे. प्रवासामध्ये कमी जेवायचं. मोठं गाव, काय लोकसंख्या तवर बो तुमच्या गावाची? 5000. मतदान लय मोठे. 11ची बॉडी आहे का? बर, असं लोक म्हणते. आपल्याला काय राजकारण कळत नाही. मला रंग लागलाय पंढरपुरातल्याचा, त्याच्यामुळे मी कोणाचा लागू बी देत नाही. काय करायचं आपल्याला? कोंड कोणाचं ओरडू? सकाळ झाली, काय गरज आहे त्याच्यावर? मोठं गाव तुमच्या गावासारखं. पावसाळ्याचे दिवस आणि आषाढ महिन्यात युवायाची इथं आला. ईन भिजून आलेली होती. आता आपल्या पावसाळ्यात खेड्यापाड्यामध्ये भिजून आल्यावर एक फेवरेट आयटम असतो, डुबुकवड्या आणि भाकरी. डुबुकवड्या माहीत नसेल तुम्हाला? येसूर उकळला की चपात्या लाटता लाटतात त्याचाच उंडा टाकायचा की मधा डुबकून डुबकून, त्याचं नाव डुबुकवड्या. गळफाशे, गळफाशे, शेंगुळे. गळफाशे म्हणल्यावर ह्यार बळ्यान मा कशाला गळफाशे म्हणते? शेंगुळे. हे असे धपाटे पावसात झडीत हेच खातन माणूस. हो, मग त्या बाईनं मालकाला म्हणली, मालक आता भिजून आले, चुली पसलं, सरपण भिजेले, आपण काय करू? सकाळी येवायला पुरणपोळ्या करू, पण आता काय करते? डुबुकवाड्यान भाकरी. हे भिजून आलतो बस स्टँडहून. इवायचं धोतर नेसलं, बनेल खोटीला आड केली, पाटकाबाई वाळू घातला, इवायचं धोतर नेसलं,
जमला त्याचा कारभार. आणि मग का अशा मसाल्याच्या वड्या होत्या, डुबूक वड्या, आणि भाकरी चुलीवरल्या. हे जरा शहरात राहत होतं, काय देवानी खात होतं गॅसवरल्या भाकरी. त्या काय असं धकून घ्यायचं असतं. 7 वाट्या येसूर पेलं आणि 3.5 भाकऱ्या अशा मुरगळल्या. तिचं नावच जेवण. पण 3:30 वाजता येसूर मधातून रेंज आली. उठा इवाई उठा, आता जावं लागतंय गावाच्या बाहेर. इवाई उठा उठा, तुम्ही 1 भाकरी कमी खायला पाहिजे होती आणि 2 वाट्या येसूर कमी खायला पाहिजे होता. इवाई उठा. इवायच्या घरी नव्हतं बाथरूम. हे उठलं भिजन म्हणून याचा बूट यो आहे ना आत ठुलता, आणि हिनीची चप्पल प्लॅस्टिकची, हिनीची चप्पल घालून तिकडे गेलं. बाहेर एक नळ होता कोपऱ्यावर, डबकाचं चालता चालताच सांडलं. एक देव बाप्पा पाणी घालायला आले देवीला, त्याने तांब्याची घागर खालून लागली, नळ हापसू लागले. यानं वरून डबा लावला. देवबाप्पाने 1 थुतरी थांबली. तुला कळतं का रे, मी सोहळ्यात आहे ना, डबकं लावलं संडास याला. काय बेजारी, काय बेजारी, काय रेंज देऊ लागला येसूर पोटात. देवा 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 देवा. ते आता पुढचं नाही सांगत, जगदंबेचं मंदिर आहे, कळून घ्या. हे कशाचा नालायकपणा झाला. अति जेवण. प्रवाशो यज्जायते अपर्ण प्राप्त तृप्तावसावम जठरा नलो तृप्तानाम. तृप्तीचा ढेकर यायच्या अगोदर प्रवासात आपलं जेवण आटपलं पाहिजे. पैसे कमी खर्चायचे, कमी जेवायचं, बुद्धीचा वापर जास्त करायचा. बुद्धीचा वापर. लय खाल्लं. ज्ञानोबराच्या सोहळ्यात मी एका दिंडीत जात असतो. एका रावटीची खिळीत नाही उपटिले पोरांनी. म्हणलं काऊन नाही उपटिले, बघान जाऊन. बॅटरी लावून पाहिली तर खिळा पण कळाला नाही एक जणाला. समजून घ्या कशाला इतके येड्यावानी हो. अन्न जरी लोकांचं असेल तर पोट आपलं हिशोबात खाल्लं पाहिजे. माणसानं हिशोबात खाल्लं पाहिजे. प्रवासात बुद्धीचा वापर जास्त करायचा. आमच्या इथलं एक नवीन सोहळ्यात आलं, कपडे गिपडे टाईट घातले आणि लोकायला मी श्रीमंत कळावा म्हणून दिसत्या असं पातळ शर्ट होतं आणि दिसत्या नोटा वरून 7,000 आणि खिशात 8,000. मस्त डुलू लागलं. माळ नव्हती त्याच्या गळ्यात, नेमकीच घातली होती चावणं गेल्यावर. चालता चालताच खिसा हाणला. ते म्हणला महाराज मी भजन करणारे शो कुठत नाही गेलो. मी म्हणलं याच्यामुळे डोक्याचा वापर करावा लागतोय. खिसा कापण्यासाठी भाजण्या झालता तात्पुरता. बुद्धीचा वापर जास्त करायचा आणि प्रवासात कमी बोलायचं, शिल्लक नाही बोलायचं. प्रांतभेद असतो, कुठं कुठले नियम वेगळे असतात. एका गावात आम्ही गेलो. त्या गावात प्राणप्रतिष्ठा होती आणि तिथंच लग्न होतं. प्राणप्रतिष्ठेला आम्ही 4-5 जण आणि लग्न लावलं. त्याला गावात लग्नाची पद्धत होती, बसून लग्न लावायची. यान घेतला न ताण, बसून लग्न असतं का. मी म्हणलं मुकाट्या बसही वास्तू शांतीचे बी पैसे द्यायचे नाही. तू येड्यावनी काय करायला, त्याच्या गावात पद्धती झोपून लावायची. तुला काय करायचं त्याच्याहून, फोकट कळण शेंडी वळवळ. आपल्याला काय गरज आहे का. प्रांतभेद असतो ज्या त्या भागामध्ये. बसून लग्न लावायची पद्धत आहे. आपल्याकडे उभं करतात. दोघे करावी उभी अंतरपटा ते धरा वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे. जुना काळ होता तो. आता याच्यातही बदल पडला. नवरदेव नवरी तिकूनच गुदगुल्या करीत येतील. मेरा महबूब हे महबूब्यांच्या पाशाना अख्तर भाईने काय बी असतात का लग्नामध्ये. येडपटपणा आहे तो. जयचे लग्न. अजिंक्य तो झालं का. तू या लग्नात निदान मंगलाष्टक तरी चांगले मन रे बापू. हे आजा तो झालं वाटतं, तुला पोरग झालंय. विठाला 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 विठाला. जयचे लग्न राहिले त्याला हात जोडून विनंती, तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे, निदान मंगलाष्टक तरी चांगले म्हणू देत जा. ताई गेली गावाला, नानसबाईची पोरगीन, द्वारकाबाईचं पोरगण, सकराम तात्याचा पुतण्या, नानश्रीराम तात्याचा भाऊन. हे कशाला रे सोंग आहे. काय गरज आहे आगावपणाहून. शास्त्र शुद्ध असा. आपलं फुकून कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही आणि कोणी गुणच घेईन. कशासाठी नाटकं सगळे. वो पत्थर को दूध पिलाता है. ताई साहेबाजी ज्याला ज्ञानदादा आहे, पत्थर कोणाला म्हणायले, कोणाला म्हणते पत्थर. ज्ञानोबाराय म्हणले मुक्ता तू शांत बस, मी बोलतो ना. ज्ञानोबारायांनी सांगितलं गोवारीजी, आदरवाचक शब्द ज्ञानोबारायचा.
हो, ज्ञानोबरायने वाणी खर्च केली. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. गोड बोलायचं आपलं काम साधत असते, काम साधते. हो, बोलणं इचकलं की काम इचकलं बघा. गोड बोलायला पाहिजे. आमच्या आवताचं जाणलं मोड तवार बुवा गडी आवत हाण लागलं, आता नाही हानीत नाही. जानोळ मोडन पाटाक्षी पाळी राहिली. ते रान जरा लांब होतं तिकडं. गड्याच फोन आला म्हणे महाराज जानोळ मोड. मी म्हणलं आता हे बी मला सांगतो का? नाही म्हणे याच्याकरता सांगायलो, पाटाभरच पाळी राहिली आणि उद्या खाल्लाकड्याचीच पटीत नेता येते आणि त्याच्यामुळे ही पाटा दीड पाटा पाळी, बाजूला सकता त्याचं राणे, ते आपल्याला त्याचा आखाडा आहे, त्याच्याकडे 6 आवतं 12 बैल, मोठा माणूस, आणि ते आपल्याला आऊत देतील का? मी म्हणलं बघतोय तुझ्या हिशोबानं. मी काय नाही म्हणलो. हे गेलं म्हणलं तात्या आऊत पाहिजे. धर्मराजा आहे काय? हा दिलं गाड्याला काढून. ते म्हणलं काय राव आऊत तर दिलंच नाही, पण लयच बोलले ना ते. म्हणलं आता तू जाईन त्याला म्हण बाळू महाराजाच्या रानात पाळी होती. तात्या तात्या किती काय नाही गेला. तात्या चुलीत बाहेर कुत्र सोडीन बायांगाव असं वसकलो. तात्याच्या रानाकडे पाहिलं तरी हानीत होतं असं तात्या होता. ते म्हणला तात्या आऊत देऊ नका, काहीच देऊ नका, पण मो ऐका. तू काय ऐकायचं? कीर्तनकार आहे का तू? रगील होतं म्हातारं ते. काय ऐकायचं रे तू? ऐका ना तात्या. काय ऐका ना? मी सांगतो ते. काय सांगतो तू? 20 मिनिटं तर याच्यातच गेली. ते म्हणला तात्या बाळू महाराज काय म्हणले बाळू महाराज? तात्या जरा ढिला झाला. हो, तात्याची म्हातारी मेल्यावर मी दक्षिणा नव्हतं घेतला तेरवीच्या कीर्तनाला. हो का माणसं कानकुंडे असते तर या ती का म्या कीर्तनाला गेल्यावर काय मोक्षाला थोडीच गेली. ती कशी जाईन? ती कानाचं शेण चोरीत होती. मला माहित होत. तिनं दारा पुढे म्या खरावल्या होत्या. भिकारी आल्या, ए मागून वाडा आहे, मागून दररोजा मागून हे ढोराचा वाडा. आणि भिकारी माग गेल्यावर हागंदारी, आणि ती मोक्षाला जात असती वय. पण त्याला वाटलं यानं काही घेतलं नाही. म्हणते बाळू महाराज काय म्हणले? काय नाही तात्या, बाळू महाराजाच्या त्या बिबीवाल्या पटीत आऊत हाण लागलो, दीड पाटा पाळी राहिली तर त्याचं जानूळच मोड. बर 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 इकडे आपलं आऊत नाही. बर बर आऊत खान इकडे. आमचा आऊत आमच्या बैलावर भरलेले. तो ह्या बैलावर करळ नाही तो शेव होईल. मग आमचे बंदुक्यान पिस्तोल्या बी आमचीच नाही, आऊत बी आमचंच नाही. ये ठणबी तू नको नेऊ, जार तुटल्यावानी 17 गाठी मारलेलं. ये ठणबी आमचंच नाही. ते म्हणला तात्या तुमच्या बैलाला मका लागती. मग मकानी ना कापून यानं 2 वघारी पाळल्या होत्या आमच्या जमिनीवर. यानं 60 भर मका नेली. तात्याच्या बैलाला 2 पांड नाही टाकले, वघारीला मका नेली. हे असं साधत बघा. चांगलं बोललं की असं जमत. चांगलं बोलायला पाहिजे, विचकायला नाही पाहिजे काही. ज्ञानोबराय म्हणले जी पत्थर को दूध पिलाता है, मैं भी पत्थर को दूध पिलाता. काय वानवाता न पुरे वाणी, मैं भी पिलाता. शिष्याला सांगितलंय श्याम दूध का गडवा लाव बोले. शिष्याला सांगितलंय दुधाची गुंडी भरून आण. दुधाची गुंडी भरून आणली शिष्यानं. 5 लिटर दूध, सोन्याची गुंडी. एका शिष्याला सांगितलंय दगड आण. आणला दगड, खपक्या चिरा. कानो गोवारीनं डाव्या मांडीवर दगड घेतला आणि उजव्या मांडीवर 5 लिटरची गुंडी. 5 लिटर दुधाच्या गुंडीचं तोंड आडवं केलं आणि दगडाला लावलं. 5 लिटर दूध दगडानं पिलं. ही सांगणारी माणसं, पाहणारी माणसं हजर होती. सिद्धी होती कानोगोवारीला, सिद्धी. पाषाणाला दूध पाजलं. मुक्ताबाई म्हणल्या ज्ञानदादा हे दगडाला पत्थर म्हणतं का रे? हो म्हणले. मग पंढरपुरातल्या मालकाला पत्थर म्हणायले. आता त्यानं दगडाला दूध पाजल्यावर त्याच्या संघचे जे होते का शिष्य, त्यानं अशा टाळ्या वाजल्या. पण ह्या 5 जणांना कोणीच टाळी नाही वाजली. तर कानोगोवारी बोलले ज्ञानदेव म्हणजे ज्ञानोबराय. ज्ञानोबराय मराठीतच बोलतो, हिंदी मला बी येत नाही, कशाला बोलायची उगाच. ज्ञानोबराय मी दगडाला 5 लिटर दूध पाजलं तरी तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही? तुम्ही टाळ्या नाही वाजल्या? ज्ञानोबराय काहीच नाही बोलले. मुक्ताई साहेब पुढे आल्या आणि त्याची दाढी धरून असा कानोगोवारी हालीला. म्हणली झिपऱ्या
ह्या दगडाला दूध कोणी पाजिते, तू पंढरपुरातल्या उभ्या दगडाला दूध पाज, मी तुया खडावा दूध जाईन, मी तुया खडावा दूध जाईन. तर ज्ञानोबा राहायला कानोगोवारी म्हणले काय म्हणती, त्याला मराठी कळत नव्हती ना. मग ज्ञानोबा रायने सांगितलं, गोवारी जी पंढरपुर में वो खड़ा पत्थर है, वो बोलती उसको दूध पिलाओ. हो चलो आप चलो, पटपट चलो. अशीच तर हिंदी आली पाहिजे माणसाला. इधर से गाड़ी आई, उधर से गाड़ी आई, गाड़ी चली गई, मैं खाली राहायला. चलो चलो पंढरपूर को. मग त्यानं त्याचे काही भक्त मंडळी असे 100-200 जमा केले. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना, केशव माधव से मिलना. कानोगोवारी सर्व यात्रा पंढरपूरला हजर. कानोगोवारीची अवस्था पंढरपुरात एका चांगल्या ठिकाणी केली. मंडई शिष्य पाठिले. गाई म्हशीवाल्याला सांगितलं, बिना धारवण्याचं दूध द्या, थेंबर पाणी टाकू नका, देवाला दूध पाजायचंय. सगळ्या लोकांची श्रद्धा. 10 रुपये लिटर असेल तर 20 रुपये देतो. त्या काळाला आणा 10 रुपये असेल. पई, लाल पई, खडका, दमडी, कवडी हा भाव असेल त्या काळात. खडका, दमडी, पई हे तर आताच्या लोकांना पैसे कळणारच नाही. हे जुन्या काळातले नाणे. डबल पैसा असं काही. एका खडक्याला लिटर भर असेल तर 2 खडके घ्या, पण बिना पाण्याचं दूध द्या. असं 150 लिटर दूध विकत घेतलं. सोन्याची गुंडी. कानोगोवारीनं स्नान गिन केलं, अंगाल भस्म विस्म विलेपन केला, मस्त पितांबर कसला, जटा आवळून घेतल्या, सोन्याची गुंडी हातात घेतली. जिथून नामदेव पायरी आहे का तिथून कानोगोवारीवर चढे. कानोगोवारीवर आले की डाव्या हाताला साक्षी गणपती आहे. साक्षी गणपतीनं कानोगोवारीला नमस्कार केला. आई आहे पंडितजी, आई आहे पंडितजी. साक्षी गणपती बघा पांडुरंगाच्या मंदिरात. जाताना डाव्या हाताला, उजव्या हाताला जळोजी मळोजी नावाच्या पांचाळाची समाधी आहे. आज बी ते निष्ठावंत वारकरी होते दर महिन्याचे पंढरपूरचे, म्हणून त्यांची पांडुरंगाच्या मंदिरात समाधी आहे. जळोजी मळोजी नावाचे सुतार होते 2, त्यांची उजव्या हाताला आणि डाव्या हाताला साक्षी गणपती. प्रणाम केला, पुढे सरकले. थोडासे पुढे गेल्याच्या नंतर अग्नीनं दुधात प्रवेश केला. अग्नीने दुधात प्रवेश केला. दूध इतकं तापलं, दूध इतकं तापलं, दूध इतकं तापलं की ते दूध एवढं तापल्याच्या नंतर वरची सोन्याची गुंडी तापली आणि सोन्याच्या गुंडीला कानोगोवारीच्या हाताचं कातडं चिटकलं आणि गुंडी सोडून दिली. लाल जरद हात बिना कातड्याची. अरे बाप, कानोगोवारीच्या तह लक्षात आलं, या उभ्या दगडाला दूध पाजलं पण जरा वेगळा दिसतो. लाहोर गडवा. दुसरी गुंडी भरून आणली. कसे बसे गरुड खांबापाशी गेले आणि गरुड खांबापाशी गेल्याच्या नंतर देवाला वाटत होतं कानोगोवारीला त्रास देऊ नये, पण मुक्ताई साहेबांनी देवाकडे बघितलं. देवा जरा हिशोबात राहा. नामदेवाला नाम आहे म्हणले, नामदेवाला नाम आहे म्हणले, जरा हिशोबात राहा देवा. आता मुक्ताई साहेब आदिशक्तीचा आदेश म्हणलं, तिथं काय बघायचं काम. अग्नी 2 अग्नी मधात गेले. अग्नीचे प्रकार आहेत 9 प्रकार. खाल्लेलं पचितो जठराग्नी, स्वयंपाक करतो वैशांदर नावाचा अग्नी, यज्ञदेवीच्या पुढचा हविष्याग्नी, समुद्राला जाळतो वडवानळ नावाचा अग्नी, मेलेल्या माणसाला जाळतो भडाग्नी. भडाग्नी देवणी मशानी नेवणी येती परतोनी माघारी, तो भडाग्नी. असे 9-14 अग्नी सांगितले. त्याच्यातले 2-4 सांगितले, बाकीचे घरी गेल्यावर पा सगळे एकखट्या सांगितल्यावर रिॲक्शन येत असते. गोळ्या एक-एकच घेतल्या पाहिजे नाही का. सगळं पॉकेट घेतल्यावर अंगाला येतील ना फोडून. बाकीचं घरी घ्या. आणि मी काय गुत थोडंच घेतलं सगळे अग्नी सांगायला. हो, 2 अग्नीनं प्रवेश केला. इतकी गुंडी तापली, कातड जळून गेलं, हाडच उघडे पडले. पण रगील होतं कानोगोवारी. त्याने 125 गुंड्या दुधाच्या आणल्या. 25चा 125 लिटर दूध गरुड खांबापाशी साचलं. त्याचा इतका थर आला दुधाचा. आणि 125 गुंड्या सांडल्याच्या नंतर ज्ञानोबरायला प्रणाम केला. ज्ञानदेव, ज्ञानदेवा, ज्ञानराजा. नामदेव काही यही बोले,
येतो आपले साथी स्थान. नामदेवराय म्हणले हो सोबत होते, पण आम्ही तुम्हाला कशाला म्हणाव. नामदेवजी पिलाव दूध. मुक्ताई साहेब म्हणल्या काय वानवाता न पुरे वाणी. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा पाजा दूध. मुक्ताई साहेबाचा आदेश आल्यावर डोळे भरून आले राजू. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा रोज देवाला नैवेद्य खाऊ घालतात, कधी कधी दूध पाजतात, आज दूध पाजा म्हणल्यावर कशा करता रडता. जवळ आले आई साहेबाच्या. सांगितलं आई साहेब दूध पाजायला काय हरकत नाही माय, पण दूध आणायसाठी आपल्याकडे पैसे नाहीत. माय परिस्थिती नाजूक आहे, आता कोणी पैसे घेतल्याशिवाय दूध देणार नाही. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा 125 लिटर दूध या कान्होगोवारीनं सांडले, हे गुंडीत भरा, भरा गुंडीत. तर नामदेवराय काय म्हणले मुक्ताई साहेबाला, आई साहेब हे 125 लिटर दूध सांडले, पण हे आपण पायान तुडिले, आपल्या पायाचं दूध देवाला कसं. तर मुक्ताई साहेबांनी द्वापार युगातला सिद्धांत दिला. द्वापार युगात यानं राधेच्या पायाची माती पेली पाण्यात टाकून. द्वापार युगात त्यानं राधेच्या पायाची माती पाण्यात टाकून पेली. राधा पवित्र आहेत, आपण अपवित्र आहेत का. भरा दूध. वंजळीन दूध भरलं, गुंडी हातात घेतली. कान्होगोवारीच्या शिष्यानं कान्होगोवारीच्या हाताला लोणी लावलं होतं, जळाल 3 हात आणि वरून कपडा बांधला. असे हात जोडून कान्होगोवारी उभा. मुक्ताई साहेबांनी सांगितलं नामदेवा दूध भरा. गुंडीत दूध भरलं आणि नामदेवराय देवाकडे चालत होते. मुक्ताई साहेबांनी सांगितलं नामदेवा जाग्यावर थांबा, त्याला गरज असली तर खाली येऊन पेईन. कोणाला. पंढरपुरातल्या मालकाला डॉक्टर साहेब. गरज असली तर खाली येऊन पेईन. मग नामदेवराय म्हणले देवा सोने का गडवा दूधने भरियो. आहे ना असं काहीतरी, आहे असं काहीतरी. हो फार सुंदर. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला. विटेवरची मूर्ती धार दिशोडी टाकली. नामदेवरायाच्या हातातली चरवी घेतली, दूध प्याला. फिरविले देवळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. परिणाम कान्होगोवारीचे जळालेले हात नामदेवरायाच्या पायाला लागल्याबरोबर जखमा शांत. एका सेकंदात जखम शीतल. एका सेकंदात हात जशल तसे. नागरे व त्याच्या पुढचा परिणाम असा झाला, हात चांगले झाले. शिष्याने जटा धरल्या होत्या, हिसकून शिष्याच्या हातातल्या जटा घेतल्या, मांडी घालून नामदेवरायाच्या पुढे बसले आणि कान्होगोवारी जटानं नामदेवरायाचे पाय झाडीत होते. नामदेवा आज कळालं वारकऱ्याची ताकद किती मोठी आहे. विटेवरच्या मूर्तीला दूध पाजायची ताकद ज्या संतात, या संतांचा महिमा प्रतिपादित असताना माझी वाणी अपुरी पडते. याच्याकरता मी संतांच्या चरणावर डोकं ठेवणं हे उचित मानतोय. काय संतांची व्याप्ती. थोरे व सांडिले आपुली परिसे, नेने शिव कैसे लोखंडाशी. परिसा लोखंडाला स्पर्श करत असताना कधी असं म्हणत नाही की मी लोखंडाला स्पर्श केल्यावर लोखंडाचं सोनं होतंय. 40 रुपये किलो विकणार लोखंड लाखो रुपये तोळा विकल्या जाते. ही परिसाची संगती झाली रे झाली की लोखंडात इतका बदल होतो. ती संतांची अवस्था आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संतांचं जीवन विश्वाच्या कल्याणाकरता आहे. आपलं जीवन स्वतःच्या कल्याणाकरता. देह कष्ट वेते परोपकारे. आपणही खर्च देह कष्ट करतो, आपणही जीव जाळतो, पण संसारातल्या लोकांसाठी, संत विश्वासाठी. भूताची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. भांडवल या शब्दाचा अर्थ श्रीमंती. काय संतांच्या जीवनातली श्रीमती. दुसऱ्यावर दया करणं. भूताची दया. भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी.
मुंगीपासून तर झाडापर्यंत. अरे हे झाड तोडू नकोस रे राजा, हे झाड रस्त्याच्या कडेला आहे. एखादा वाटसरू जर रस्त्यानं चलत असेल, त्याला ऊन लागला असेल, तर या झाडाच्या सावलीला बसन रे बाळा, या झाडाला तोडू नको. त्याच्यावर सुद्धा दया करणं ही संतांची श्रीमंती आहे. भूताची दया हे भांडवल संता. आपलं भांडवल काय? जमिनी घेणे, मोरंड्या घेणे, मोठमोठाली बंगले घेणे, विहिरी पाडणे, बोर पाडणे, पाईपलाईन करणे, जास्तीत जास्त कसं उत्पन्न होईल, जास्तीत जास्त आपल्याला पाहुणे रावण्यात कसा मान भेटेल, हे आपलं भांडवल आहे. संतांचं भांडवल हे नाही. संतांचं भांडवल हे दुसऱ्यावर दया करणं. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. सुख कशात? संतांचं. आपलं सुख हे महापोरग नोकरीला लागलं पाहिजे, माझा मुलगा व्यापार क्षेत्रात मोठा झाला पाहिजे, आपलं भांडवल. माझा मुलगा राजकारणात फार मोठा झाला पाहिजे, आपलं भांडवल. आणि संतांचं भांडवल जग मोठं झालं पाहिजे. ऊस तोडणाऱ्या हातात कोयतं होतं. संतांनी विचारलं, बाळा काय चाललंय? काय नाही मालक, छान आहे, बरं आहे. लेकरं बाळ एकच पोरग आहे, काय करतंय? आज ऑर्डर आली, कलेक्टर झाले. टाळी वाजली संतांनी. वा 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 वा, गरीबाचं लेकरू इतकं उंच गेलं. याच्यात संतांचं सुख आहे. आपलं सुख सांगू? ते फलाण्याचं पोरग शिक्षक झालं, माहिती आहे आम्हाला. काऊन तो या पोटात डबा उठला? त्या बापाला पगार द्यायची का त्याला? हा फुकट कळण शेंडी वळवळ काऊन इचकत तो तर वानरांवर बळड्यासारखं. हा नाही म्हणे, काय त्यानं बंगला बांधला, माहिती आहे आम्हाला. काय माहिती तुला? त्याला गवसलं. तू काऊन पैठणपासून गिरगाव पस्तोर जेसीबी नाही उकरलो? तुला काऊन नाही गवसलं सुमळ्या? एखाद्यान बंगला बांधला म्हणजे म्हणतो त्याला गवसलं. अरे निमूटपणे सहन करायला पाहिजे. त्याचं प्रारब्ध उधायला आलं, ते मोठं झालं. दुसऱ्याचं बरं झाल्यावर पोटात दुखत ती माणसं असतात, आणि दुसऱ्याचं बरं झाल्याच्या नंतर समाधान मानतात, ही संत असतात. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझी वाणी पुरत नाही. संतांचा महिमा वर्णन करत असताना असं काय असेल बरं संतांकडं की जेणेकरून तुकोबाराय सुद्धा छेद देतात की माझी वाणी पुरत नाही? मला असं वाटतंय, तुकोबाराय जर म्हणतात माझी वाणी पुरत नाही, तर गिरगावकर किती कडी शिजीन. काय लायकी आहे माझी संतांचं वर्णन करण्याची? तुकोबारायच्या व्याप्तीचा जर विचार केला तर तुकोबारायच्या व्याप्तीचं वजन करण्यासाठी ब्रह्मदेवानं तराजू तयार केलं. त्या तराजूच्या साखळ्यात तुटल्या. इतकी तुकोबारायची व्याप्ती होती. तुकोबारायच्या नावाचा अधिकार जर पाहिला तर तुम्ही आम्ही ज्याला भेटतो त्याला यम म्हणतात, आणि या यमानं तुकोबारायचं नाव ऐकलं की त्याचं धोतर फाटत आहे. तर दक्षिणेच्या राजानं कोणाच्याच बापाला भेट नाही. ते दक्षिणेच्या राजा यम किती रगिले सांगू तुम्हाला. आम्हाला सांभाळण्यासाठी पृथ्वीवर नालायकाची संख्या वाढली की पंढरपुरातला मालक अवतार घेत असतो. त्याचं कार्य संपल्यावर यम त्याला सुद्धा ठेवत नाही. येथे नाही उरू आले अवतार, यरती पामर जीव किती. म्हणजे यम हा कोणालाच भेट नाही. पण तो तुकोबारायचं नाव ऐकल्यावर त्याचं धोतर फाटत आहे. कोणी कोण फाटतंय घरी गेल्यावर पहा. इतकी ज्यांच्या नावात धमक आहे, वाणीत काय ताकद असेल, तरी पण ते म्हणतात माझी वाणी पुरत नाही. काय व्याप्ती असेल तुकोबारायच्या अधिकाराची. तुम्ही आम्ही सगळे कशा करता बेजार आहेत? कीर्तन ऐकायला आलेत, इकडे काय बंडलं गावसणार आहेत का पैशाचे? अद्याप नाही. कशासाठी आलेत माणसं? कळत नकळत घडलेली पाप अपराध नामस्मरणानं नाहीशी होत असतात, आणि म्हणून कीर्तन चांग, कीर्तन चांग होयांग हरिरूप. कीर्तनामध्ये माणूस हरिरूप झाला पाहिजे. हो, पण कीर्तनात जरी तमाशा केला मग मात्र बोकांडीवर पाप पडत असतं. करणाऱ्याच्या बी आणि ऐकणाऱ्याच्या बी, त्याला आणणाऱ्याच्या बी. सगळ्यात जास्त पाप पडत असतं ज्यानं पैसे दिलेत त्याच्या बोकांडीवर. नालायकाला ज्यानं बोकांडीवर घेतलं त्या नालायकानं केलेला गुन्हा पैसे देणाऱ्याच्या डोक्यावर पडत असतोय. म्हणून सर्वाभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचारून, पैसे मात्र त्याची लायकी बघूनच दिले पाहिजे. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. सगळी जण माणसं
पाप क्षालन हितार्थायाम यतो श्रवणो नाम निष्ठा नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलंय का? आपलं पाप संपवा याच्याकरता नामस्मरण ऐकायचं आणि पाप संपलं की मोक्ष भेटत असतो. हे तुम्ही आम्ही मोक्षाचे आतुरतेने यायनं मोक्षाला मोजलत नाही. त्याच्या इथं धुन धुवाला होता मोक्ष. मोक्षामा घरी कामारी हे दाशी धुणे धुवाला मोक्ष, भांडी करायला मोक्ष, सडा टाकायला मोक्ष, सारवण करायला मोक्ष, पाणी भरायला मोक्ष, वाटेल ते टाका उपडलेले काम करायला मोक्ष. मोक्षामा घरी कामारी दाशी. काय ताकद असेल तुक भरायची. याच्या पलीकडे सांगू का? मोक्ष सुख हानू लाता. मोक्ष सुखाला लाता हाणणारी माणसं काय व्याप्ती असेल. याच्या पलीकडचं टोक सांगू. 2839 गावं आजच्यानं माझी महाराष्ट्रातले पूर्ण झाले. मला वाटतं तवरबो इथं पहिल्यानंच आलो का? पहिल्यांदाच आलो. हा दुसरीकडे आलतो. बरं हो ते चांगलं माहिती मला. बैठकीत सांगाल तुम्हाला. 2839 गावं फिरलो. काय अनुभूती? महाराज विश्व हरिनामाने ढवळून काढे तुकोबरायने. विश्व हरिनामे ढवळीले जग इतकी ताकद आहे. याच्या पलीकडे सांगू का? तुकोबरायच्या काळामध्ये इस्लाम राजवट होती. इस्लाम राजवट होती. 7 पातशाह्या होत्या. 7 पातशाह्या. मोबाईल इचकी जा खपक्या मोबाईल दिले देवान तुम्हाला. मुक्काम पड्यावर अर्धा हात राहिला आणि अर्धा पांग राहिला. उघडे नागडे चित्र नका पाच जाऊ. त्याच्यात इतिहास बघत जा लक्षात येईल. 7 पातशाह्या. एक पातशाही संपली. 6 पातशाह्या. आदिलशाही अशी लोक अशा शाह्या होत्या. एक सांगितली 5 बघा कोणत्या होत्या. अशा इस्लाम राजवटीचं प्रकरण भयानक प्रस्त असताना त्या काळात क्रांतिकारी संत तुकोबराय जन्माला आले. निर्भीड वक्तव्य, न भिणारी वक्तव्य. आता छत्रपती जन्माव दुसऱ्याच्या घरात ही अवस्था आहे. आपण स्वतः नाही पुढं व्हायचं. पुढं व्हायचं बंदूक दुसऱ्याच्या खांदावर आणि बटन ह्या सुंबळ्याच्या हातात. मी त्याला मारलं ते मेलन सुंबळ्या. तो नुसतं बटनच दाबलं खपक्या. ते काय लायकी? दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक. स्वतः क्रांतिकारी. काय संप्रदायाचा नियम, काय टोक असेल, काय भक्तीचं सूत्र असेल. आज्ञानी मडके हे अत्यंत विचित्र अवस्थेनं भरलेले होते. हे तुकोबरायच्या गाथ्यान साफ झाले. इतकं मोठं टोक होतं तुकोबरायचं. आणि एवढी व्याप्ती असताना सुद्धा म्हणतात काय वाणू आता न पुरे वाणी. माझी वाणी पुरत नाही. त्यावरती संतांचा अधिकार किती मोठा असेल कल्पना करा. काय टोक असेल संतांचं. एवढी मोठी व्याप्ती. मोजकं सांगतो तुम्हाला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज एके दिवशी गंगेच्या पात्रात संध्या करायला बसले. आपण ज्या परिसरात आहे त्या साधूपासून सुरुवात करू. कीर्तन कमी करीत नाही. ताण घेऊ नका. तो ताण नाही. हो मी खाली बसल्यावर तुम्हाला दिसायचं नाही म्हणून हे वडगुळ घेतलंय खाली. हो कारण तुम्हाला सांगू का श्रोत्याच्या आशीर्वादावरच महाराजाचं चलत असते. एक म्हणला आपल्या दुकानामध्ये 50 कोटीचा माल आहे पण गिरायकच येत नाही. म्हणलं तू बायको चाटा वस्तूला. गिरायकत नाही तुझ्या दुकानात मग चाटा जोग जण असे चाटी जा जिबिन्यान मिठाचं पाणी टाकी जा आणि मग वस्तू चाटी जा. वक्त्याला सर्वात मोठी किंमत आहे श्रोत्यामुळं. मायबाप श्रोते सज्जनांनो तुम्ही कीर्तन ऐकायला येतात म्हणून हे लोक आमची कीर्तन घेतात. हा सगळी ग्रंथ पाठ आहेत पण कोणीच ऐकत नाही. पप्याच माईल सांग. ते म्हणलं पप्याच्या माईला सांगतो पण पाकिट कोण देईल. म्हणलं तू मेलेला आजा. सर्वात मोठा वक्त्याचा देव श्रोत आहे. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोपरायणी कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांना महादेवाची उपमा दिली. महिला तितक्या पार्वती आता. हो म्हणून कीर्तनकारानं कधी कधी श्रोत्याला फेकाफेकी केली नाही पाहिजे. शास्त्र आहे त्याच्या पाठी. हो शांती ब्रह्म एकनाथ महाराज एकदा गोदावरीच्या पात्रात संध्येला बसले. संध्या असेल, काय तो मंत्रोच्चार असेल, काय ते पाठांतर असेल, काय ते ज्ञान असेल, काय ती नम्रता असेल. हो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा जर विचार केला तर भौतिक श्रीमंती सर्व श्रीमंतात सर्व संतात एकनाथ महाराज श्रीमंत होते. मी म्हणतो का रे सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ महाराज. सर्व संतात
गोरेबो राजे होते शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय वैभवशाली मान 32-36 वर्ष पंढरपुरातला मालक पाणी भरायला गणगुळ्या उघळू उघळू बेजारे तरी स्वप्नात नाही देऊ स्वप्नात नाही 36 वर्ष पाणी भरलं कोणाला म्हणायचं मालक एक जण म्हणला त्यांना 300 एकर जमिनी म्हणून आमचं गाव मालक म्हणते बोकांडे सप्त्याला पट्टी देत नाही त्याला मालक म्हणतो त्याचं पाप बोकांडीवर घेतो का रे कोणाला म्हणायचं मालक तुम्ही आणि मी इथं किती दिवस बसवायचे तुम्ही बी आणि गिरगावचा बाळ्या बी कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचा आहे हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात हे 1 कोटी 2 कोटी सुमळ्या तमाशातल्या लोकांकडे 100 कोटी रुपये येतात काय येड्यावानी घेऊन बसायला शेपटाड हलवायला शिरपोडी सारखं माशी उठण रिकामी बसन कोणाला मालक म्हणत असतात का मालक तो जगाचा बाप आहे कोणाला नाही मालक म्हणायचं ज्याच्या नावाचं कुंकू लावता बाईनं त्याला मालक म्हणायचं शास्त्र आहे एक जण म्हणला हे मी यांच्याकडे कामाला आहे आमचे मालक आहे पुढच्या वर्षी आतली ठोकून ज्वारी दिली म्हणतो ते मालक लय मोकार आहे 16 पायल्याची 14 पायल्यात ज्वारी भरली गेला मालक खड्ड्यात गडी गेला तळ्यात अरे आयुष्यभर ज्यानं त्याची लिंक खाली येऊ दिली नाही त्याचं वजन खाली आलं नाही तो जगाचा बाप आहे वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही तो जगाचा त्याच्या कृपेशिवाय बोलत नाही सूर्य त्याच्या कृपेशिवाय प्रकाश नाही काय टप्पर आहे सूर्याची भास्कर भयति तेजो कांती दिवाकरा तिथि प्रकाश भययो अब्रमंडले सकल स्थिताना सोत्रम भययाति अति दिव्यं तेजो कांति वयं सुदाना इन्मक भयतति शास्त्र सुदाना इन्मक भयतति शास्त्र सुदाना इन्मक भयतति शास्त्र सुदाना ज्याच्या कृपेशिवाय सूर्याचा प्रकाश नाही त्याला जगाचा बाप म्हणतात असा 36 वर्ष नाथांकडं पाणी भरायला पवित्र गोदावरी मातेच्या पात्रामध्ये वाळवंटामध्ये सकाळी स्नान आटपलं आणि वाळवंटात बसले संध्या चालू झाली कर्मकांडातली संध्या 24 नावाची केशवाय नमः माधवाय नमः अच्युताय नमः संकर्षणाय नमः नितविक्रमाय नमः मागे पुढे म्हणत असेल 24 नावाची संध्या आहे 24 नावाची संध्या आणि वारकऱ्यांची संध्या हरिपाठ आणि काकडा ही वारकऱ्यांची संध्या आमचा पुतण्या इशारत झाला कोणी कोण झाला मी काय तपासला नाही ते म्हणला मी इशारत झालो म्हणलं कोणी कोण झाला आपल्याला कळतच नाही तर काय जिला पिठलं येत नाही तीन बासुंदीच्या कशाला नादी लागायचं म्हणे मी विशारद झालो तर मी म्हणलं मला काकडा म्हणून काय बोलता म्हणे काका तुम्ही अलंकार आहे मी विशारद आहे आणि मी काकडा म्हणत असतो का म्हणलं मग तू तमासगिरीस तू तमाशातल्या लावण्या म्हण जाय तू विशारद झाला जर तुला काकड्याचा आणि हरिपाठाचा कटाळा येत असूल तर 10 पिढ्याचा आपलं पाप उतवालय सुमल्या काकडा हा महत्वाचा विषय बिंबय परमार्थातलं काकडा आणि हरिपाठ बिंब हो मालकाची संध्या सुरू पैठणमधल्या काय ती संध्या असेल काय ते मंत्रोच्चार असेल हो जुन्या काळातली लोक इतकी शुद्ध मंत्र म्हणायचे मुग्धान मुग्धभयो मुग्धेषु नंक्रतुंजनो यज्जायां प्रतिपाद्यानां सुधाळन्ति सर्वस्थितो अंबाम्बिकां भवान् सरस्वतीं महालक्ष्मी यज्जायते सर्वास्थितानां महाकाली भयोजनो यतं महासरस्वतीयां महाकालीस्ततेव च महालक्ष्मी स्थितायां सर्वापवजायते अंब सर्वास्थितायां कमला विमला जतो हिमलज्जग्निरे सर्वानां आह्वानांच प्रियतां नमः गोड मंत्र म्हणायचे कधी कधी असे म्हणजे असं नको करी जाऊ येड्या असे नसतेत मंत्र तू येडा होशीन लोकही पागल होते बापू असं नसलं म्हणलं पाहिजे मंत्र चळे थोडा
तो धडाचू हे वेडा. शास्त्र आहे त्याच्या पाठी. मग काय नाथबाबांची संध्या. गंगेचं पाणी थोडं खळखळ खळखळ करत होतं, आवाज येत होता. पण संध्या करताना नाथांच्या लक्षात आलं पाणी थोडं खळखळतंय. आईसाहेबाला सांगितलं, आईसाहेब अनंत पाप्यांचं पाप नाश करणारी, पाप धुणारी तू पवित्र गोदामाता, तुला विनंती, माझी संध्या होईपर्यंत थोडं शांत वाहते का, थोडी शांत वाहते का. तर गंगेला थोडासा अहंकार होता. गंगा ही भगवंताच्या अंगठ्यातून जन्माला आली. तिने सांगितलं, महाराज संध्या करणं तुमचं काम आहे, वाहनं माझं काम आहे. तिच्या लक्षातच नव्हतं मी ज्याच्या अंगठ्यातून जन्माला आले तो जगाचा बाप यायची तर पाणी भरते. होतं कधी कधी असं बरं का, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाल्यावर कळत नाही कलेक्टरला कुठं बसावं. हो, नाकापेक्षा मोती झाल्यावर तुटलं नाक, लक्षात येत नाही. तिला कळायला पाहिजे होतं मी ज्याच्यापासून जन्माला आले तो जगाचा बाप इथं 36 वर्ष पाणी भरतोय, धुणं धुवायलाय, त्याला चंदन उगाळून द्यायलाय, काही कळावं का नाही. म्हणे तुमचं संध्या करणं काम, माझं वाहनं काम. आवर्त टाकलं. आवरतो भयास्थितानाम. आवर्तन टाकल्याबरोबर पाणी गोठल्यावर कसं होते बरोबर असं गोदावरीचं पात्र स्थिर झालं. वाहता प्रवाह थांबला, दृष्टांत संपला. ज्याच्या वाणीच्या प्रक्रियेमध्ये वाहता प्रवाह थांबतो, ही एवढी पवित्र वाणी नाथांची काय व्याप्ती असेल. ज्या व्यक्तीच्या वाणीनं गोदावरीचं पाणी स्थिर होतंय, थांबतंय, एवढी व्याप्ती नाथांची. 50 वर्षापूर्वी. आता पैशाचा सुकाळ झालाय, त्याच्यामुळं पंक्ती किती मोठ्या असत्याल वर्णन करा, पण आती नका चोंबाळू. काळ गोड आलाय महाराज, काळ गोड आलाय, काळ गोड आलाय. माझा 83चा जन्म आहे. ह्या जुन्या म्हाताऱ्यांनी तर फार दुष्काळ पाहिला असेल. माझ्या लहानपणी डॉक्टर साहेब सप्त्याची पंगत असली की शिरा भात असायचा. 70-75 लग्न झाले माझ्या लहानपणी, एकाही लग्नात बुंदी नव्हती. फक्त बऱ्या माणसाच्या घरी साखरेचा शिरा आणि गरीब माणसाकडे गुळाचा शिरा. गोरे बुवा, तर सप्त्याच्या पंगतीत तवार बुवा माणसं जेवायचे, आग्रह करायचे. एखाद्याला जर अर्धी वडी शिऱ्याची नाही सहन झाली तर ती पात्रावर राहत होती, आणि पात्र जर फेकून दिले तर माझ्या डोळ्यानं पाहिलं राजे हो, एकीकडं कुत्रे पात्र वडीत होते आणि एकीकडे गरीब माणसं त्या पात्रावरच्या वड्या जमा करीत होते. माझ्या डोळ्यानं पाहिलं मी, डोळ्यानं. इतकी परिस्थिती भीषण होती. काय काळ असेल. 72च्या दुष्काळात म्हणे या जुन्या माणसांनी मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, मीठ लावून आंबाड्या भाजून खाल्ल्या, जवगहू खाल्ले, पण पोरायसाठी जमिनी राखून ठेवल्या. काबाड कष्ट केले जुन्या माणसाने, काबाड कष्ट. या जुन्या धोत्रावाल्यांनी, पटकावाल्यांनी, टोप्यावाल्यांनी, जीनच्या पॅन्टीवाल्यांनी लई शहाणपणा करू नका. 72च्या दुष्काळात नाना प्रकारची फजिती करून आपल्यासाठी जमिनी कमविल्या. हे नालायक जीनच्या पॅन्टीवाले बायकोच्या गन पावडरसाठी फुकायलेत. झोपीत भिताड पडणं अंगावर सुमळ्या तुया. काय कष्ट केले, काय परेशानी काढ्या असत्या. धोत्रावाल्याला मोजून आमची ते नालायक कट्ट्यास लग्न झालं तर बुवा. कोण दिली त्याला पोरगी, काय रिकाम होतं ते पोरीचा बाप बिगुड गेलाच बाशिंग बांधून बसलो आणि दिली त्याला पोरगी. आणि गावात नंबर 1चं ही चित्र. ते मला म्हणलं बाळू महाराज आपल्या लग्नाला यावं लागेल. म्हणलं कीर्तन नसलं तर येईन. नाही कीर्तन नाहीच, लग्न आमुषाच्या दिवशी आहे. म्हणलं असं कसं रे मुहूर्त, तुम्हाला काय करायचं. मला तरी काय घे नाही, लग्न तू आहे. मी कशाला उगा आगावपणा भिताडावर बसून कारभार करू. येतो मी, मला नाही कीर्तन त्या दिवशी. पण एक नियम आहे मा, धोतर नेसून येता येणार नाही. म्हणलं येत नाही. नाही म्हणे महाराज, मी म्हाताऱ्याने येणारच नाही लग्नाला. जुन्या माणसाच्या कदरा करी जा. आदर असला पाहिजे जुन्या माणसांचा. गावातलं एकही धोत्रावालं त्यांना लग्नाला नेलत नाही. मी म्हणलं मै सोय कशी, पॅन्ट आणि का शिवशीन. त्यांनी एक पॅन्ट आणली, तिला मापाचं कामच नाही, नाईट पॅन्ट. कोणाची कोणाला येते. याची उपसान त्याला घाला आणि त्याची उपसान याला घाला. फाकेली की फाकती, सोडली की मिटकती, अशी पॅन्ट. काय रे म्हणलं सोंगड्या.
घालाई दृष्टांतापुरती सांगायलो 97-98 ला फेकून दिली तेव्हापासून पुन्हा नाही पाहिली. बायकोला मळमळ होते कधी कधी धोतर पाहिल्यावर. तिचा काय दोष नाही. नदीतून येता येता एक बाई नेमकत लग्न झालं आमचं. एक बाई नदीतून निघली म्हणजे मा येऊ द्या मला मुंग्या जरा हिशाबान चलत आहेत बरं. मुंग्या मुंगळे येड्यावानीच कोणीकडे धोत्र करून निघत आहेत. मी मुंग्यान मुंगळे म्हणालो तुम्ही काहून अंगाव घ्यायले. बसताना पण कशा बसल्यात बघा ना शिस्तीत. मुंग्या एकूण एकीला बोलत आता मा येऊ द्या म्हणे. मी आपलं पांदीच्या तोंडाला पिशी घेऊन आमच्या घरच्या वाळूच्या वरी आल्या आणि तिनं टोपल्यात धुणं टाकलं आवरलं होतं. निघाल्या दोन्ही बोलत बोलत. कोणतं माहेर आहे तुमचं. लांब काम का गाव. सासर हेच गाव आहे. पुढचे सासरे आहेत का काय तुमचे. धोत्रामुळं. आणि 6 महिने झाले ते आमच्या लग्नाला. तेव्हापासून आमच्या पोरायच्या मायली इचूट असला म्हणजे बाई धोत्रामुळं सासरा म्हणतात लोक तुम्ही कीर्तनात काही नाही सजा पण घरी आल्यावर पॅन्ट घाली जा. नाही येडपटेस का काय रे आपलं धोत्रामुळं चांगलं चाललंय. तू असं येड्यावानी करी जाऊ नको. पण कुठं फुरसनाच्या नादी लागाव. लय नादी लागाव तर भाकरीची पंचायत. एका दिवशी मला म्हणली बाई तुम्ही मग ऐकतच नाही तुम्ही घरी घालायला पॅन्ट आणा बरं. म्हणत्याच्या बाजाराला मी जात नव्हतो. आमच्या त्या गड्याला ते सांगायचो बाजार आणायचा. पण त्या दिवशी मीच गेलो. 2 ऊस तोडायचे 2 कोयते आणले 2 नाईट पॅन्टी आणल्या. ब्रँडेड आणल्या चांगल्या. मला काय घेता येत नव्हत्या का शिकलेल्या पोरांना म्हणलं चांगल्या नाईट पॅन्टी घे बाबा. त्या 2 विकत घेतल्या बॉक्स गिक्स मस्त. 2 कोयते घेतले बाजारातून असे तेजदार. घरी आल्याबरोबर हातपाय धुतले आणि ते 2 बॉक्स तुळशीपाशी ठेवले आणि 2 कोयते 4 मंजुळा तोडल्या. दोन्ही पॅन्टीवर 2 आणि कोयत्यावर 2. हळीत कुंकू अक्षदा गिक्षिदा नमस्कार केला. याच्यात काय नाईट पॅन्टी. हे मला आज कळालं माय तुमचा किती जीव येतो. मी 2 महिन्यापासून म्हणत होते तुम्ही पॅन्ट घाला. मला आज लक्षात आलं मायावर किती जीव लावतात तुम्ही. आणलीच पॅन्ट शेवटी. हो ना आता तो ऐकावंच लागन. खाऊ कुठं तो नाही ऐकून. हो बाई 2 रंगाच्या आणल्या. बरं झाली 1 रंगाच्या आणल्या. लोक म्हणले असते एकच घालायला. नाही 2 रंगाच्या आणल्या. ढवळीन लाल आणली. काय ताण नाही. बरं पॅन्टीचं झालं मग कोयते कशाला. मी आणलं आपल्याला ऊस तोडायला जायचंय. बाई आपल्याला ऊस तोडायला कोण नेईन. आणि मी आणलं पॅन्ट घातल्यावर कीर्तन कोण घेईन. 14 वर्ष झाले मला पुन्हा नाही म्हणली पॅन्ट घाला. एका इंजेक्शनातच राईट. औषध ओरिजिनल असलं की काम होतं बघा. हो डुप्लिकेट औषधानं काम होत नाही. पुन्हा नाही म्हणली. मी कधी मध्ये म्हणत असतो काय धोतर रे भंगाळ भंगाळ कधी पॅन्ट घालू नका माय. कशाला आता 90 वर्ष लुगडं नेसलं आणि 91 वर्षी कशाला गाऊन. आता ती हुशार झाली. तिला माहित होतं पॅन्ट घातल्या आपलं छट बंद होते. एकही धोत्रावाला लागणार नाही एक बी. मी आपलं पॅन्ट घालून गेलो. कीर्तनापुरतं म्हणालो बरं तवार बुवा. मी नाही घातली पॅन्ट. लग्नात गेल्यावर मग ते सगळे म्हातारे तिथले होते असे म्हणजे चांगले म्हातारे होते. काहीचे गुलपशाट झालेले हे ते. कोणाला 1 गुलूप कोणाला 1.5 गुलूप. म्हणजे कोणाला एका डोळ्यानं लांबचं दिसायले कोणाला जवळचं दिसायला असे गुलपशाट झालेली काही होते असे म्हातारे. मी असं चाललो. गिरगावचा छेस्कर तू. म्हणलं हो मलाच विचारायले. बर बाळू महाराज तू याच गावचे का. म्हणलं हो आमच्या इथलेच आहेत. ते कस काय नाही आले रे. मी म्हणलं दादा धोत्रावाले पोरांना आणलेत नाही. अरे बापा 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 हे आगाऊच काम झालं म्हणले. हे गिरगावचं घरानं जर आपल्या गावात आलं तर आपले बी पोरं कुठं लग्नाला नेणार नाहीत. हे म्हातारं लय खतरा होतं. नंबर 1 मंदिरात पते खेळणार. हो ते पोरीच्या आजोबाकडे गेलं आणि पोरीच्या आजोबाला म्हणलं रामभाऊ गिरगावच्या कट्ट्यानं धोत्रावाली लग्नाला आणले नाही. उद्या आपल्या इथं जरी बी आलं तर आपल्या इथले बी पोट्टे चांगल्या कार्याला म्हाताऱ्याला न्यायचे नाही. अरे आपण 72च्या दुष्काळात मिलू खाऊन जमिनी कमील्यात. हे काल परवाचे जीनच्या पॅन्टीवाले आपल्या नाकावर मिरे वाटायलेत. जरा मजा दाखवू गिरगावच्या पोरायला. तर ते पोरीचा आजोबा जरा हुशार शिकलेलं चांगलं जुन्या काळातलं म्हातारं होतं. हुशार होतं. ते म्हणला ताण घेऊ नको सकाराम तात्या ताण घेऊ नको. लग्न विग्न लागलं काय सप्रेम भेटी थाट गीट मोठं लग्न. साडे झाले सगळं झालं. साड्याच्या आधी एक कार्यक्रम कोणता असतो. कन्यादान. कन्यादान.
आणि कन्यादान मी 2-4 वर्ष भटपण करीत आहो. कन्यादानाला काय नाही 10 पैसे 20 पैसे पाण्यात बुडून टाकीत होते. आता ते बंद झाल्यामुळं नोटा जरासा थेंब लावते तर टाकते. सगळी भिजल्यावर चालणार नाही ना. पण आमच्या टायमाला असेच 20 पैसे 10 पैसे 4 आणि तेच होते कन्यादान. कन्यादान वतल्याच्या नंतर मथारा आलं तर मग मी तिथं हजरच होतो. देवबापा म्हणले टाकान काय कन्यादानात. म्हणले तुम्हाला 100ची नोट देतो पण कन्यादानात मला पोरीला 2 एकर जमीन देऊन टाकायची. म्हणा म्हणे मंत्र. ब्राह्मणान मंत्र म्हणले संकल्प सोडा. 2 एकर जमीन म्हाताऱ्याने देऊन टाकली आजोबांना. सगळं लग्न झालं. साडे सुन्मुख परवर गिरवर सगळा कार्यक्रम. सुन्मुख पाहाचा कार्यक्रम झाला. सुन्मुख लय पाहत असते ते. कसं पाहत असते सुन्मुख. एकूण नवरदेव एकूण नवरी मधात म्हातारी. सुन्मुख पाहला तरुणबाईनं पाहायचं नाही. पाया पडून सांगतो तुम्हाला. चिमणा चिमणीचा खेळ नाही लग्न म्हणजे. सुन्मुख त्याच बाईनं पाहा जिचे 2 तरी दात पडलेले असावा. सुन्मुख पाहणे चिमणा चिमणीचा खेळ नाही. सुन्मुख त्याच व्यक्तीनं बघायचं वयस्कर व्यक्ती असली पाहिजे जिचे 10-5% केस पिकले पाहिजे. अशा व्यक्तीनं सुन्मुख बघायचं. एकीकून नवरदेव एकीकून नवरी मधात म्हातारी. म्हातारीच्या मांडीवर असं भिंग. म्हातारी दोन्हीचे मुंडके जवळ घेती आणि 3 चेहरे मधात दिसतात. पण नवरदेवाला म्हातारीचा दिसतच नाही. त्याला नवरीचाच चेहरा दिसतो. म्हातारी काय म्हणती बाब्या लय ह्या सफरचंदासारख्या गालाचीच्या लय नादी लागू नको. 20 वर्षापूर्वी हिच्या गालासारखीच मये पण होते आणि कालांतरानं मयासारखीच हिचे होणार आहेत. याचं नाव सुन्मुख आहे. चिमणाचे आपल्या 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे लग्न सोहळा. फार शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. हे सगळे कार्यक्रम आटपले आणि सगळे कार्यक्रम आटपले मग ते असते पाळणा. हर्रकुर बेलण्याला जंपर बांधितेत. हळदीचं पातळ चौघडी करतेत आणि मग ते पाळणा. हे पाळणे बी असेच. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ. दुसऱ्या दिवशी खातं या केळं. तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल जुबाळा जुरेजू. काय ते पाळणे का हिसाब आहे का काय. काही पाळणे. परवाला वारीला गेलो मी कार्तिकी वारीला पंढरपूरला. त्याशी पेटीन गिटीन पाळणे ऐकायला बाई. सगळ्या बायाचा उताडा पडला तिथं पाळणे घ्यायला. त्याच्यात एकही गाथ्यातला पाळणा नाही. गाथ्यातले पाळणे म्हणा. योगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे. कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो रे. योगी आलासे विश्रामा निजबा नारायणा बाळा जो जो रे. असा पाळणा म्हणी जा ना. हा तुमचा नातू कलेक्टर होईल. लहानपणी त्या लेकराला जर असा पाळणा म्हणला तर ते नायब तहसीलदार होईल. तहसीलदार होईल. प्राध्यापक होईल. शिक्षक होईल. वकील होईल. इंजिनियर होईल. काही पाळणे म्हणतात. काय पाळणा प्रभू रामचंद्राचा. वल्यानाया गेले मारवती. वल्यानाया गेले मारवती. जीवंत केले उर्मिला पती जुबाळा जुरेजू. जीवंत केले उर्मिला पती जुबाळा जुरेजू. काय पाळणा आहे. अशी पाळणे म्हणायची. काही पाळणे काही भजन. राधे जन्म ह्या गावाला जाऊ. हर तू या गावात घुसताना 2 रस्त्याच्या कडीला ढिगलं येतं. इतका बेकार वास. आणि त्या वासात राधा येते का रे. हा कशी येईन राधा इतक्या वासात. काही सोंग. धोत्रामुळे. आणि 7 महिने झाले ते आमच्या लग्नाला. तेव्हापासून आमच्या पोरायच्या मायली चुड असला म्हणजे बाई धोत्रामुळं सासरा म्हणतात लोक तुम्ही कीर्तनात काही नाही सजा पण घरी आल्यावर पॅन्ट घाली जा. नाही येडफटेस का काय रे. आपलं धोत्रामुळं चांगलं चाललंय. तू असं येड्यावानी करी जाऊ नको. पण कुठं फुरसनाच्या नादी लागाव. लय नादी लागाव तर भाकरीची पंचायत. एका दिवशी मला म्हणली बाई तुम्ही मग ऐकतच नाही. तुम्ही घरी घालायला पॅन्ट आणा बरं. म्हणत्याच्या बाजाराला मी जात नव्हतो. आमच्या त्या गड्याला ते सांगायचो बाजार आणायचा. पण त्या दिवशी मीच गेलो. 2 ऊस तोडायचे 2 कोयते आणले. 2 नाईट पॅन्टी आणल्या. ब्रँडेड आणल्या चांगल्या. मला काय घेता येत नव्हत्या का. शिकलेल्या पोरांना म्हणलं चांगल्या नाईट पॅन्टी घे बाबा.
त्या दोन विकत घेतल्या बॉक्स गिक्स मस्त, 2 कोयते घेतले बाजारातून असे तेजदार. घरी आल्याबरोबर हातपाय धुतले आणि ते 2 बॉक्स तुळशीपाशी ठेवले आणि 2 कोयते, 4 मंजुळा तोडल्या, दोन्ही पॅन्टीवर 2 आणि कोयत्यावर 2, हळीत कुंकू अक्षदा गिक्षिदा नमस्कार केला. याच्यात काय नाईट पॅन्टी. हे मला आज कळालं माय तुमचा किती जीव येते. मी 2 महिन्यापासून म्हणत होते तुम्ही पॅन्ट घाला, मला आज लक्षात आलं मायावर किती जीव लावता तुम्ही आणलीच पॅन्ट शेवटी. हो ना, आता तो ऐकावंच लागन, खाऊ कुठं तो नाही ऐकून. हो बाई 2 रंगाच्या आणल्या, बरं झाली 1 रंगाच्या आणल्या, लोक म्हणले असते 1च घालायला. नाही 2 रंगाच्या आणल्या, ढवळीन लाल आणली, काय ताण नाही. बरं पॅन्टीचं झालं मग कोयते कशाला. म्हणलं आपल्याला ऊस तोडायला जायचंय. बाई आपल्याला ऊस तोडायला कोण नेईन, आणि म्हणलं पॅन्ट घातल्यावर कीर्तन कोण घेईन. 14 वर्ष झाले मला पुन्हा नाही म्हणली पॅन्ट घाला. एका इंजेक्शनातच राईट. औषध ओरिजिनल असलं की काम होतं बघा. हो डुप्लिकेट औषधानं काम होत नाही. पुन्हा नाही म्हणली. मी कधी मध्ये म्हणत असतो काय धोत रे भंगाळ भंगाळ, कधी पॅन्ट घालू नका माय. कशाला आता 90 वर्ष लुगडं नेसलं आणि 91 वर्षी कशाला गाऊन. आता ती हुशार झाली, तिला माहित होतं पॅन्ट घातल्या आपलं छट बंद होते. एकही धोत्रावाला लागणार नाही एक बी. मी आपलं पॅन्ट घालून गेलो कीर्तनापुरतं म्हणालो बरं तवर बुवा. मी नाही घातली पॅन्ट. लग्नात गेल्यावर मग ते सगळे म्हातारे तिथले होते असे, म्हणजे चांगले म्हातारे होते. काहीचे गुलप शाट झालेले हे ते, कोणाला 1 गुलूप कोणाला 1.5 गुलूप, म्हणजे कोणाला एका डोळ्यानं लांबचं दिसायला कोणाला जवळचं दिसायला असे गुलप शाट झालेली काही होते असे म्हातारे. मी असं चाललो. गिरगावचा झेस्कर तू. म्हणलं हो मलाच विचारायला. बर बाळू महाराज तू याच गावचे का. म्हणलं हो आमच्या इथलेच आहेत. ते कस काय नाही आले रे. मी म्हणलं दादा धोत्रावाले पोरांना आणलेत नाही. अरे बापा 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 हे आगाऊच काम झालं म्हणले. हे गिरगावचं घरानं जर आपल्या गावात आलं तर आपले बी पोरं कुठं लग्नाला नेणार नाहीत. हे म्हातारं लय खतरा होतं. नंबर 1 मंदिरात पते खेळणार. हो ते पोरीच्या आजोबाकडे गेलं आणि पोरीच्या आजोबाला म्हणलं रामभाऊ गिरगावच्या कट्ट्यानं धोत्रावाले लग्नाला आणले नाही, उद्या आपल्या इथं जरी बी आलं तर आपल्या इथले बी पोट्टे चांगल्या कार्याला म्हाताऱ्याला न्यायचे नाही. अरे आपण 72च्या दुष्काळात मिलू खाऊन जमिनी कमील्यात. हे काल परवाचे जीनच्या पॅन्टीवाले आपल्या नाकावर मिरे वाटायलेत. जरा मजा दाखवू गिरगावच्या पोरायला. तर ते पोरीचा आजोबा जरा हुशार शिकलेलं चांगलं जुन्या काळातलं म्हातार होतं, हुशार होतं. ते म्हणला ताण घेऊ नको सकाराम तात्या, ताण घेऊ नको. लग्न विग्न लागलं काय सप्रेम भेटी थाट गीट मोठं लग्न, साडे झाले सगळं झालं. साड्याच्या आधी एक कार्यक्रम कोणता असतो कन्यादान. कन्यादान आणि कन्यादान मी 2-4 वर्ष भटपण करीत आहो. कन्यादानाला काय नाही 10 पैसे 20 पैसे पाण्यात बुडून टाकीत होते. आता ते बंद झाल्यामुळं नोटा जरासा थेंब लावते तर टाकते. सगळी भिजल्यावर चालणार नाही ना. पण आमच्या टायमाला असेच 20 पैसे 10 पैसे 4 आणि तेच होते कन्यादान. कन्यादान वतल्याच्या नंतर म्हातारा आलं तर मग मी तिथं हजरच होतो. देवबाप्पा म्हणले टाकान काय कन्यादानात. म्हणले तुम्हाला 100ची नोट देतो पण कन्यादानात मला पोरीला 2 एकर जमीन देऊन टाकायची. म्हणा म्हणे मंत्र. ब्राह्मणान मंत्र म्हणले संकल्प सोडा. 2 एकर जमीन म्हाताऱ्याने देऊन टाकली आजोबानं. सगळं लग्न झालं. साडे सुन्मुख परवर गिरवर सगळा कार्यक्रम. सुन्मुख पाहाचा कार्यक्रम झाला. सुन्मुख लय पाहत असते ते. कसं पाहत असते सुन्मुख. एकूण नवरदेव आणि एकूण नवरी मधात म्हातारी. सुन्मुख पाहला तरुणबाईनं पाहायचं नाही. पाया पडून सांगतो तुम्हाला चिमणा चिमणीचा खेळ नाही लग्न म्हणजे. सुन्मुख त्याच बाईनं पाहा जिचे 2 तरी दात पडलेले असावा. सुन्मुख पाहणे चिमणा चिमणीचा खेळ नाही. सुन्मुख त्याच व्यक्तीनं बघायचं वयस्कर व्यक्ती असली पाहिजे जिचे 10-5% केस पिकले पाहिजे. अशा व्यक्तीनं सुन्मुख बघायचं. एकीकडून नवरदेव एकीकडून नवरी मधात म्हातारी. म्हातारीच्या मांडीवर असं भिंग. म्हातारी दोन्हीचे मुंडके जवळ घेती आणि 3 चेहरे मधात दिसतात. पण नवरदेवाला म्हातारीचा दिसतच नाही. त्याला नवरीचाच चेहरा दिसतो. म्हातारी काय म्हणती बाब्या लय ह्या सफरचंदासारख्या गालाचीच्या लय नादी लागू नको. 20 वर्षापूर्वी हिच्या गालासारखेच मये पण होते आणि कालांतरानं मयासारखीच हिचे होणार आहेत. याचं नाव सुन्मुख आहे.
चिमणाची आपल्या आपल्या 16 संस्कारापैकी एक संस्कारी लग्न सोहळा फार शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. हे सगळे कार्यक्रम आटपले आणि सगळे कार्यक्रम आटपले मग ते असते पाळणा हर कुर बेलण्याला जंपर बांधिते हळदीचं पातळ चौघडी करतेत आणि मग ते पाळणा हे पाळणे बी असेच. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खातं या केळं, तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल जुबाळा जुरेजू. काय ते पाळणे का हिसाब आहे का काय काही पाळणे. परवाला वारीला गेलो मी कार्तिकी वारीला पंढरपूरला. त्याची पेटीन गिटीन पाळणे ऐकायला बाई सगळ्या बायाचा उताडा पडला तिथं पाळणे घ्यायला. त्याच्यात एकही गाथ्यातला पाळणा नाही. गाथ्यातले पाळणे म्हणा योगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो रे योगी आलासे विश्रामा निजबा नारायणा बाळा जो जो रे. असा पाळणा म्हणी जाणं. हा तुमचा नातू कलेक्टर होईल. लहानपणी त्या लेकराला जर असा पाळणा म्हणला तर ते नायब तहसीलदार होईल, प्राध्यापक होईल, शिक्षक होईल, वकील होईल, इंजिनियर होईल. काही पाळणे म्हणतात. काय पाळणा प्रभू रामचंद्राचा. वल्यानाया गेले मारवती, वल्यानाया गेले मारवती जीवंत केले उर्मिला पती जुबाळा जुरेजू. जीवंत केले उर्मिला पती जुबाळा जुरेजू. काय पाळणा आहे. अशी पाळणे म्हणायची. काही पाळणे काही भजन. राधे जन्म ह्या गावाला जाऊ हर तू या गावात घुसताना दोन्ही रस्त्याच्या कडीला ढिगलं येत. इतका बेकार वास आणि त्या वासात राधा येते का रे. हा कशी येईन राधा इतक्या वासात. काही सोंग